31 जुलैला जम्मू काश्मीरमध्ये 2 हिंदू मजुरांना नाव विचारून गोळ्या घालण्यात आल्या होत्या। यामुळे हिंदूंमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून जम्मू काश्मीरमध्ये हिंदूंना तात्काळ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि अखिल भारत हिंदू महासभेने केली आहे। मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं। जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात 31 जुलैला 2 हिंदू स्थलांतरित मजुरांना नाव विचारून त्यांची हत्या करण्यात आली होती। या घटनेची दखल घेऊन दहशतवादाचा संपूर्ण नायनाट करावा आणि हिंदू नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीनं प्रभावी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि अखिल भारत हिंदू महासभेने केली आहे। मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं। पहलगाम घटनेच्या माध्यमातून हिंदूंना भयभीत करून काश्मीरमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या सदस्यांनी यावेळी केला। निवेदन देतेवेळी अशोक गुरव, महासभेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तोरसकर, नंदकुमार घोरपडे, मनोहर सोरप, अभिजित पाटील, विकास जाधव, शीला माने, संभाजी भोकरे, राजू यादव, अभिजित पाटील यांच्यासह हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सदस्य आणि अखिल भारत हिंदू महासभेचे सदस्य उपस्थित होते।